नमस्कार. आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर इथं मी भाजून मूग घेतला आहे. पिवळे मूग आहेत हे. तर आपल्याला हे मेथीच्या भाजीत टाकून भाजी बनवायची आहे. तर ह्याला आपण कुकरला घालूया. 2-3 शिट्ट्या काढून घेऊया, म्हणजे लवकर शिजेल. हे 3 शिट्ट्यामध्ये लवकर शिजते. मी इथं कुकरला लावला आहे. तर इथं 2-3 शिट्ट्यामध्ये मूग शिजलं आहे. भाजलेलं खूप छान भरपूर झालं आहे. मी निम्मच टाकणार आहे यातलं. इथं मी मेथीची भाजी छान नीट करून घेतला आहे, धुवून स्वच्छ. तर मी असं मेथीची भाजी नीट करून घेतला आहे, मोठीच करून घेतला आहे. तुम्ही बारीक ह्याच्यापेक्षा पण करू शकता. तर इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यात मी 5-6 मिरच्या टाकणार आहे आणि लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत. आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. मी हिरवी मिरची टाकून बनवणार आहे ही मेथीची भाजी. इथं मी मिरची वाटून घेतला आहे, हिरवी मिरची बारीक करून. फोडणीची तयारी करूया. गॅसवरती कढई ठेवला आहे गरम करण्यासाठी. आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे गरजेनुसार. इथं मी 1 पळी तेल टाकलं आहे. तेल छान गरम झाल्यावर आपल्याला जिरे टाकून घ्यायचं आहे. जिरे छान तडतडले आहे. तिथं आता बारीक केलेली हिरवी मिरची आणि लसूणचं पेस्ट टाकायचं आहे. मी मिक्सरला वाटून घेतलं होतं. तर याला 2 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. मिरचीला छान इथं छान झाली आहे मिरची तळून, हिरवी मिरची. तर आपल्याला यात डाळ टाकून घ्यायचं आहे शिजलेली मुगाचं. आपूट मूग टाकून घ्यायचं आहे शिजलेले. जेवढे लागतात तेवढे टाकून घ्यायचं आहे. मी वाटीभर शिजवलं आहे, 1 वाटी. तर मी इथं 4 माणसाची भाजी बनवत आहे मेथीची. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता टाकूया भाजी. मेथीची भाजी टाकायचं आहे लगेच. याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं बनवा मेथीची भाजी आपूट मूग घालून. तर खूप छान होईल ही भाजी. टेस्ट तर खूप छान लागेल भाकरीसोबत. याला सतत असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हे डाळ मूग ना आपूट सगळीकडे होतील, शिजलेले भाजीला लागतील सगळीकडे. इथं ना भाजी मी 2 पेंड्या घेतलं होतं स्वच्छ नीट करून मेथी. तर एवढी झाली आहे भाजी. भरपूर जणाला 5 जणाला बस होती ही भाजी. अगदी हे तेलात शिजून निघते भाजी. पाणी अजिबात टाकायचं नाही. 1 ते 3-4 मिनिटात शिजून निघते ही भाजी. तर ही भाजी शिजली आहे इथं खूप छान. बघा, तुम्ही याच्यापेक्षा जास्त पण शिजवू शकता. तुम्हाला वाटलं तर पाणी घालायचं असेल तर पाणी पण घालू शकता थोडंसं. एकदम छान झाले आहे, मस्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनेलला. कशी झाली भाजी ती कमेंटमध्ये नक्की सांगा मला.